नमस्कार. आज आपल्यापाशी माननीय श्री आमदार बच्चूभाऊ कडू आहेत. ते नेहमीच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रयत्न करत असतात. नेहमीच त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करत असतात. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ग्रामीण भागातील तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचं आगामी पाऊल काय असेल ते. खरं तर ग्रामीण हा जो युवक आहे हा तर याला एज्युकेशन असू द्या का उद्योग किंवा काही नवीन जे काही तंत्रज्ञान येतं किंवा आधुनिकरणाच्या संदर्भात कोसं दूर राहतं आणि त्याच्यामुळं त्याच्यापर्यंत ते जगभरातल्या गोष्टी त्याच्यापर्यंत नेण्याचा आपला खरा तर प्रयत्न असला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण आता 24 तारखेला एक सगळ्या तज्ज्ञ लोकांना बोलावून एक वेद भविष्याचं आपण आता शिबिर घेत आहोत. आणि मला वाटतं का 2 शब्द जरी कानावर पडले तर त्याच्या माणूस आपण पडायला लागतो. आखरी ज्ञानाशिवाय दुसरं अधिक काही महत्त्वाचं नाही आहे. ज्ञान जेव्हा त्याच्यापर्यंत जाईल निश्चितच त्याचा फायदा त्याच्या भोवतालच्या लोकांना होईल. आणि म्हणून माझा असा एक प्रयत्न आहे का आपला जो एक प्लॅन आहे का ग्रामीण भागातल्या अनेक गोष्टीवर आपल्याला विचार करता येईल. आहे ते उद्योग मोठे करता येईल का, जे उद्योग थंड बस्त्यास पडलेले आहेत तो कुठंतरी थांबलेला आहे त्याला मोठं करण्याचा प्रयत्न कसा करता येईल. मग कृषीच्या माध्यमातून रोजगार निर्माण करता येईल काय, लहान उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार करता येईल का, शिक्षणाच्या स्पर्धा परीक्षेच्या किंवा नवीन आता काही शासकीय जागा निघत आहे त्याच्यात आपला तरुण ग्रामीण युवक कसा टिकणार त्या संदर्भात आपल्याला काय काय पावलं उचलता येईल. क्रीडाच्या माध्यमातून असेल अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला कुठं ना कुठं रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी एक चांगला टाईप प्लॅन जसं सचिन ढवळे असेल, आमचा महेश असणार, मला वाटतं गरकल असेल, सगळ्यां मिळून सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्यांना यांच्याबद्दल आवड आहे किंवा ग्रामीण लोकांबद्दल आस्था आहे, ज्या शेतकऱ्यांच्या 3.5 लाख आत्महत्या झाल्या तिथे अधिक आपल्याला जास्त लक्ष घालणं गरजेचं आहे. त्या आत्महत्या कशा थांबवता येईल. जसं भाजप सरकारनं 370 कलम आणली हटवली आणि काश्मीर आता काश्मीरला एक वेगळी आझादी देण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं हा प्रयत्न अतिशय चांगला, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्या फासात सापडलेल्या माझ्या शेतकरी आणि त्याच्या मुलाचा जो फास आहे तो कधी हटवला जाणार आहे. हे जितकं आनंदाचं पाऊल आहे तेवढंच दुःखाचं पाऊलसुद्धा आमच्या डोक्यावर अजूनही तसंच आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून जर कामाला लागलो तर मला निश्चित आशा आहे का आपण एक चांगली भरारी, चांगलं झेप या संदर्भात घेऊ शकेन. भाऊ, तुमचे नेहमी भाषण आम्ही ऐकत असतो. विधिमंडळात तुमच्या भाषणात नेहमी एक मुद्दा असतो की कृषीकडं उद्योग म्हणून पहा किंवा कृषीतून एक उद्योगासारखा नफा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. जर कृषी आधारित जर असे उद्योग निर्माण करायचे म्हटले तर तुम्ही तुमच्या मतदारसंघातून म्हणा किंवा महाराष्ट्रातून कशा पद्धतीने तुमची ती प्रोसेस असेल. पहिली गोष्टी तर महात्मा गांधी नेहमी म्हणायचे का ग्रामउद्योगातच भारताचं सामर्थ्य लपलेलं आहे. जिथं ग्रामउद्योग मजबूतीनं उभे राहील तिथं भारत तितक्याच मजबूतीनं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नाही उद्योग तर कमसे कम ग्रामउद्योग म्हणून तर या शेतीकडे पाहिल्या जाईल का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरे आपण पाहतो आहे का उद्योगासाठी जी प्रावधान आपण देतो आहे ते काही सुखसुविधा देतो आहे, त्याला जी काही सबसिडी दिल्या जातं. मला वाटतं आत्ता काही 100 उद्योगांना आपण अब्जो करोडो रुपये करमाफी दिल्या गेली. त्या तुलनेत शेतकऱ्याला भेटणारी सवलत मात्र फार कमी आहे. उद्योगाचा दर्जा विविध माध्यमातून आपल्याला शेतीला कसा देता येईल हे पाहिलं पाहिजे. माझं असं नक्की मत आहे का एखादी स्टील कंपनी आली तिथं जास्तीत जास्त 1000 लोक कामाला लागन. पण जेव्हा शेती जर उभी राहिली तर करोडो शेतकऱ्याचे पोरं तिथं उभे राहू शकतं. शेतीतून मोठा रोजगार निर्माण होऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा पाहायला लागेल तेव्हा देशाचं चित्र बदललेलं राहील. ज्या होणाऱ्या आत्महत्या थांबून आणि शेती उद्योगाच्या स्वरूपात जर उभारल्या गेली तर त्याचे मी सांगतो का मग शहरीकरण जे वाढत चाललेलं आहे त्याचे आपण पाहतो का ते सगळे परिणाम इथे थांबेल. आणि खेडी सुखी होणं म्हणजे 75% भारत सुखी होणं आहे, ते मजबूत होणं आहे. आज 75% भारत आम्ही पाहतो तो तसाच आहे आणि 25%चा विकास मात्र दाखवला जातं. आणि म्हणून 75% असलेला हा भूभाग हा मात्र अजूनही आम्ही पाहतो आहे तहानलेला आहे, भुकेलेला आहे. प्रचंड अनास्था तिथं आहे आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे.
धन्यवाद भाऊ. भाऊ, परंतु आज मुलं जेवढे उच्च शिक्षित झालेत तेवढे बेरोजगारीचेही प्रमाण वाढलेत. भरपूर मुलं आज मराठवाड्यातून, विदर्भातून पुण्यामध्ये मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करायला येतात. त्यामध्ये जागा अतिशय कमी असतात आणि ते मुलं याच्यातून बाहेर पण पडत नाहीत. तर अशा मुलांना आपल्या विदर्भातील असेल किंवा मराठवाड्यातील मुलं ग्रामीण भागातच राहून तयारी करून खेडे स्वयंपूर्ण बनवण्याकडे, उद्योगाकडे वळवण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल? एकतर काय झालं, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये तरुणाई आहे. एकतर त्याला व्यवस्थित मार्गदर्शन भेटत नाही. दुसरी गोष्ट, लुटीचे केंद्र जे उभे झालेले आहे ते प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा जादूगर कसा गारोडी त्या सापाचा खेळ दाखवतो, तशा पद्धतीचे काही स्पर्धा परीक्षा केंद्र होऊन बसलेले आहे. आणि जे काही असेल ते आता स्पर्धा परीक्षेच्या केंद्रातूनच माझं आयुष्य उभं राहील असा जो भ्रम आहे तो पहिले निघाला पाहिजे. आणि नवीन पाऊलवाट, काल मला एक मुलगी भेटली, ती GNM मी करतो म्हणून. आता म्हटलं GNMच्या किती जागा निघणार भविष्यात आणि आता किती पोरं पास झालेले आहे आणि तुझा नंबर कधी लागन. त्याच्यातही ती प्रायव्हेटमध्ये घेऊन, म्हणजे 3 लाख रुपये खर्च करून ती करायला लागली. तिच्या घरी जेवाची व्यवस्था नाही आणि ते 3 लाख रुपये गोळा करत होती एकमेकाला भेटून. ही जी संभ्रम जे निर्माण झालेला आहे ना, हा पहिले काढायला पाहिजे. हजारो कोर्सेस आपल्याकडे इकडे शिल्लक आहे आणि आपली धाव मात्र एकाच रस्त्यावर जात असेल तर ते जत्रेत गेल्यासारखं होईल, एखाद्या यात्रेत गेल्यासारखी व्यवस्था आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. आणि त्याच्यासाठी आम्हाला हा कार्यक्रम आपण 24 तारखेचा ठेवलेला आहे. थँक्यू भाऊ. तुमच्या मतदारसंघातसुद्धा भरपूर मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसले आणि तुम्ही त्या ठिकाणी पण एक 7 सेंटर त्या ठिकाणी चालवतात. तर त्या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तुम्ही जी काही मोफत सेवा देतात त्याबाबत तुमचा विजन काय असणार आहे? खरं तर मी राज्यामध्ये पहिल्यांदा नाविन्यपूर्ण योजनेतून स्पर्धा परीक्षेचे केंद्र, अभ्यासिका केंद्र आपण उभे केलेले आहे. 8 गावात आणि 2 तहसीलला आपण चांगल्या 5-5, 10-10 लाख रुपये जमा होऊन तयार केले. परंतु मी पाहिजे तेवढं समाधानी नाही, कारण त्या निवड केंद्र भिंती उभे करून चालणार नाही. त्या भिंती बोलक्या झाल्या पाहिजे, तिथले टेबल बोलले पाहिजे, ते पुस्तकं बोलायला लागले पाहिजे आणि त्या आनंदात तो आमचा विद्यार्थी खऱ्या अर्थानं नाचला पाहिजे तिथे. म्हणजे गणपतीच्या उत्साहामध्येच नाचणं हा भाग वेगळं नाचणं आहे. जसं भगतसिंग नाचला होता देशाच्या आझादीसाठी, सरफरोश की तमन्ना हम हमारे दिल में, अशा पद्धतीनं विविध आम्ही पाहतो का कल्पना देशाच्या स्वातंत्र्यासाठी डोक्यात होत्या. त्याच पद्धतीनं हे स्वातंत्र्य अधिक सुराज्यामध्ये जर बदलायचं असेल तर हे अभ्यासिका केंद्र तरुणांसाठी ते आपले वाटले पाहिजे. ज्याप्रमाणे मंदिर मस्जिदीची देखरेख ठेवल्या जातं, त्याच्याबद्दल जे काही आस्था निर्माण होते, त्या आस्था माझ्या अभ्यासिका केंद्रामध्ये निर्माण झाल्या पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं आम्ही आता हे पाऊलवाट टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल आणि मला निश्चित अपेक्षा आहे, आत्मविश्वास आहे का ही केंद्र त्या गावाला दिशा देणारी असणार. धन्यवाद भाऊ. भाऊंचा नेहमीच तरुणांसाठी, ग्रामीण भागातील तरुणांसाठी नेहमीच प्रयत्न असतो आणि भाऊंनी त्या दिशेने तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पाऊल उचललेलं आहे. शिक्षणाबरोबरच मुलांना स्वयंरोजगार कसा निर्माण होईल, त्यांना व्यवसाय कसा स्थापन करता येईल, याच्यासाठी दिशा देणारा भाऊंचा कार्यक्रम आता येत्या 24 तारखेला अचलपूरमध्ये होत आहे. त्या कार्यक्रमातून मुलांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय मार्गदर्शनही मिळणार आहे, स्वयंरोजगारसुद्धा निर्माण भाऊ करून देणार आहेत. त्या संदर्भात तशा प्रकारची त्यांना दिशा, मार्गदर्शन, शासकीय योजना असेल किंवा बँकेतून भांडवल कसं उपलब्ध करता येईल, ही सर्व दिशा देण्याचं भाऊ काम करत आहे. निश्चितच भाऊ यातून तरुणांची एक सक्षमीकरण होईल आणि यात जो काही सुशिक्षित तरुण आज जो काही बेरोजगारीत अडकलेला आहे त्याला निश्चितच चांगली दिशा मिळेल. म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम सर्व तरुणांना आग्रह करेल की भाऊंनी ही जी काही आपल्यासाठी चळवळ चालू केली आहे त्या चळवळीत सहभागी होऊन आपला आणि पर्यायी आपल्या बांधवांचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा मॅसेज पोहोचावा आणि या चळवळीत सहभागी व्हावे. भाऊंनी जे काही आमच्यासाठी चळवळ राबवली त्यासाठी भाऊंचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.